चला तर मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। तर तुम्हाला पण माझ्यासारखी पाणीपुरी खायला खूप आवडते का? तर त्यासाठी बाहेर जाण्याची गरजच काय। जर इतकी टेस्टी पाणीपुरी आपण घरच्या घरी एकदम झटपट अशी बनवू शकतो तर बाहेर जायची गरजच पडणार नाही। तर आज आपण मस्त अशी चटपटीत पाणीपुरीची रेसिपी बघणार आहोत। तर मस्त अशी आपली पाणीपुरी रेडी झालेली, आपण खाऊन बघूया। तर वाव, खूप छान झालेली आहे बरं का पाणीपुरी। तर आपण रेसिपी सुरू करूया। आता पातेलं घेतलं, पातेल्यामध्ये चिंच टाकून घ्यायची, त्यानंतर खजूर घेतलेला आहे। खजूरच्या अशा बिया काढून टाकायच्या किंवा नाही टाकल्या तरी पण चालतील, आपण त्याला स्ट्रेन करून घेणार आहोत चाळणीने। तर खजूर टाकून घ्यायचे, याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा। आज आपण खजूर, गूळ आणि चिंच याची चटणी करणार आहोत आणि खरंच खूप टेस्टी झाली होती चटणी। फक्त लक्षात ठेवायचं की चिंच टाकताना थोडीशी प्रमाणात टाकायची, नाही तर मग आपली चटणी आंबट लागते। त्यानंतर सर्व टाकून घेतल्यानंतर भरपूर असं पाणी टाकून घेतलं, गॅसवर ते पातेलं ठेवून घ्यायचं आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी आपली चटणी आपल्याला व्यवस्थित अशी उकळून घ्यायची, छान अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत। बघा, अशा प्रकारे चटणी आपली झाली पाहिजे। त्यानंतर स्ट्रेन करण्यासाठी ना चाळण हवी आहे आपल्याला। तर इथे मी ना पुरणाच्या चाळणीने करून घेत आहे। तुमच्याकडे जर चाळण असेल चाळायची तर ती चाळणीने केलं तरी पण चालेल। तर बघा, असं सर्व व्यवस्थित असं त्याला चांगलं गाळून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, आपली अशी चटणी रेडी झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करून घेऊया। तर थोडंसं लाल तिखट टाकलं आहे, थोडासा चाट मसाला आणि थोडासा जिरा पावडर टाकून घेतलेला आहे मी। इथे थोडं मीठ टाकलं आहे चवीपुरतं, थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे जेणेकरून आपली चटणी खूप घट्ट नको आहे त्यामुळे। आणि मस्त टेस्ट करून बघितली, चटपटीत आपली चटणी रेडी झाली गोड। त्यानंतर पुदिना घ्यायचा, कोथिंबीर घ्यायची, हिरव्या मिरच्या घ्यायच्या, मीठ घ्यायचं आणि पाणी टाकून हे पण मस्त असं वाटून घ्यायचं। इथे आपली तिखट चटणी पण बनवून रेडी झालेली आहे, एकदम झटपट अशी ही चटणी पण आपण त्याला चाळून घेणार आहोत। तर बघा, मस्त आपली हिरवीगार अशी तिखट अशी चटणी रेडी झालेली आहे। पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। आता याच्यामध्ये जी आपण लाल चटणी बनवली ती टाकायची, थोडंसं लाल तिखट, थोडा जिरा पावडर, थोडासा चाट मसाला आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। मस्त अशी आपली हिरवी चटणी पण झटपट अशी रेडी झालेली आहे। त्यानंतर इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, त्यामध्ये हळद टाकून घ्यायची, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि सर्व बटाटे मॅशरच्या मदतीने असे मॅश करून घ्यायचे। त्यानंतर आता आपल्याला एकदम ठेल्या स्टाईलवरची पाणीपुरी बनवायची आहे। त्यासाठी तव्यावरती असं मस्त असं बटाट्याचं बॅटर जे आहे ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं, त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त गरम आपला रगडा करून घ्यायचा आणि आपली पाणीपुरी अशी बनवायला घ्यायची। मस्त असा तिखट पाणी, गोड पाणी, रगडा आणि वरतून अशी बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि रेडी